आपण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता जानू ते मोरपंख टाकून आल्याच्या नंतर आता सखी तिला विचारते, जानू ते मोरपंख कुठे आहे? त्यावर जानू म्हणते, मोरपंख? अगं सखी, तूच तर म्हणालीस ना टाकून देते मोरपंख म्हणून, की माझं आणि काही त्या मोरपंखाचं नाही आहे म्हणून, मग मी दिलं टाकून ते मोरपंख. त्यावर सखी म्हणते, काय जानू, खरंच तू ते मोरपंख फेकून दिलंस? जानू, अगं काय गं तू, अगं ते फक्त बोलायची पद्धत असते. तू का फेकलंस ते मोरपंख? तुला माहिती नाही आहे का ते मोरपंख माझ्यासाठी किती खास होतं? अगं कबीरने ते मोरपंख मला दिलं होतं. मी आणि कबीर आम्ही ते मोरपंख असं मध्ये ठेवून रात्रीचे झोपायचो. आम्ही असं एकमेकांच्या मध्ये ते ठेवलं होतं. आणि तुला माहिती आहे का, ते मोरपंख बघून कबीरने मला सांगितलं होतं की त्या मोरपंखासारखं तो मला जपणार आहे. आणि तू ते मोरपंख फेकून दिलं. जानू, काय गं तू का फेकलंस ते मोरपंख? त्याबरोबर जानू म्हणते, सखे उठ, ये इकडे ये. त्याबरोबर सखी म्हणते, आता कुठे नेतेस मला? जानू म्हणते, ये ना, ये माझ्याबरोबर तर चल. आणि मग आता जानू सखीला त्या खिडकीजवळ पुन्हा घेऊन येते आणि तिला तिथे मोरपंख दाखवत म्हणते, सखी हे बघ तुझं मोरपंख. त्याबरोबर सखी ते मोरपंख बघते आणि एकाएकीच खुश होते. त्याबरोबर लगेचच जानू सखीला म्हणते, सखे पण तू तर म्हटलीस ना की तुला कबीरबद्दल काही वाटत नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता तो जो डॉक्टर असतो त्याने आता स्वतःलाच संपवून घेण्यासाठी सुरुवात केलेली असते. आणि आता तो म्हणत असतो की मध्ये येऊ नको, मला मरू दे, मध्ये येऊ नको, मी सरकारच्या विरोधात नाही जाऊ शकत. त्यावर कबीर म्हणत असतो, डॉक्टर तुम्ही काय करताय? अहो तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला हे वागणं शोभत नाही आहे. डॉक्टर प्लीज थांबा. इतक्यात आता कबीरला तिथे आता डॉक्टरांच्या मोबाईल स्क्रीनवरती त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचा एक फोटो दिसतो. कबीर म्हणतो, डॉक्टर हे बघा, अहो एकदा तुमच्या फॅमिलीकडे बघा, एकदा तुमच्या फॅमिलीचा तरी विचार करा. त्याबरोबर मग डॉक्टर त्या फोटोकडे बघताना भावूक होतो आणि आता तो त्या फोटोमध्ये रमतो. तोपर्यंत कबीर पटकन मागून जातो आणि त्या डॉक्टरांच्या हातातून आता ती जी पिस्तूल असते ती हिसकावून घेतो. त्यानंतर तो त्या डॉक्टरांना म्हणू लागतो, डॉक्टर हो काय करताय तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही लोक जर हे असं वागलात तर कसं चालेल? त्यावर डॉक्टर म्हणतात, मग काय करू मी ते तुम्हीच सांगा. काहीही झालं तरी मी त्या सरकारच्या विरोधात नाही जाऊ शकत, नाही बोलू शकत मी तिच्या विरोधात. मला माझ्याबद्दल काही वाटत नाही, पण मला माझ्या कुटुंबाची काळजी वाटते आणि माझ्या कुटुंबासाठीच मी हा निर्णय घेतलेला आहे. कळतं आहे का तुम्हाला? त्यावर कबीर म्हणतो, हे बघा कुटुंबाची काळजी करणं हे आपण स्वाभाविकच असतं. आपल्याला सगळ्यांनाच आपल्या फॅमिलीची खूपच जास्त काळजी असते. हे सगळं ठीक आहे, पण म्हणून आपण चुकीच्या गोष्टींना बळी पडायचं की नाही हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. नाही म्हणजे या सरकारसारख्या लोकांची ही जी ताकद असते ना ती आपल्या भीतीत दडलेली असते. आपली भीती हीच त्यांची खरी पावर असते. आपली भीती ही यांची खरी ताकद असते. आपण जितके घाबरतो ना तितकी यांची शक्ती वाढत जाते. नाही म्हणजे तुम्ही काय करायचं हा निर्णय तुमचा आहे, मी फक्त सांगितलं. तर इकडे सखी म्हणत असते की मला नाही कळत आहे माझं काय चुकतं आहे, माझं काय बरोबर आहे ते. जोपर्यंत आता कबीर तो माझ्या आयुष्यात नेमका का आला हे सांगत नाही ना तोपर्यंत आता मात्र मला काहीच प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आहे. तुला माहिती आहे जानू, जेव्हा कबीर माझ्या आयुष्यात आला तेव्हा मला खरं प्रेम कळालं. माझी लहानपणापासूनची इच्छा होती मला माझ्या आईचं प्रेम मिळावं, माझी आई मला परत सापडावी. आणि साईनाथांच्या कृपेने ते घडलंसुद्धा. मला माझ्या आईचं प्रेम परत मिळालं आणि माझं लग्नानंतर माझ्या जोडीदाराचंही प्रेम मिळालं गं. पण आता माझं एक सुख माझ्या दुसऱ्या सुखाला गिळू पाहतं आहे. मग सांग ना जानू, ह्या परिस्थितीत मी काय करायला हवं आहे? हे बघ जानू, बाकी काहीही, पण आईच्या बाबतीत. त्याबरोबर मग आता जानू म्हणते, सखे पण तुझी आई ती. त्याबरोबर सखीला राग येतो. सखी म्हणते, हे बघ जानू तू. त्यावर जानू म्हणते, थांब सखी, माझं बोलून पूर्ण झालेलं नाही आहे. आधी माझं बोलून पूर्ण होऊ दे, त्यानंतर तुला जे काही बोलायचं असेल ना ते तू बोल. तुला भांडायचं असेल तर तू भांड, तुला चिडायचं असेल तर तू चिड. संबंध संपवायचे असले तरी बी मला फरक पडत नाही, पण आधी मला काय बोलायचं आहे ते पूर्ण ऐकून घे आणि त्यानंतर मग रिॲक्ट हो. सखे हे बघ, मला मान्य आहे तुला लहानपणापासून आईचं प्रेम नाही मिळालं म्हणून तू त्या प्रेमासाठी भुकेकली आहेस, असूसली आहेस. पण तू सरळ कबीरवर आरोप केलेस की कबीरने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अगं जो माणूस तुझ्या एका आवाज ऐकण्यासाठी तडफडत असतो तू त्याला म्हणतेस की त्याने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून. सखे आठवून बघ, आजपर्यंत जेव्हा तुझ्यावरती संकट आलं आहे तेव्हा तुला वाचवायला कोण आलं आहे?
आठव की. तशी सखी आठवते आणि तिच्याही लक्षात येतं की प्रत्येक वेळी फक्त तिथे कबीर होता तिच्यासाठी उभा. त्यानंतर सखी म्हणते, मला कळतं आहे गं जानू सगळं, पण ओळख काहीच नाही आहे, मी काही करूच शकत नाही आहे ना. त्याबरोबर जानू म्हणते, सखी म्हणते, काय खरं काय खोटं काहीच कळत नाही आहे मला. त्याबरोबर मग आता जानू म्हणते, सखे हे बघ, प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यांना जे दिसतं आणि आपल्याला जे वाटत असतं तेच बरोबर असेल असंच नाही समजून बसायचं. हां, तहानल्यावर आपल्याला पाणी पिण्याची गरज असते, म्हणून आपण खराब असलेलं पाणी प्यायचो का? नाही सखे, एखाद्या वेळी तहान लागली आहे म्हणून पाणी न पिता जीव गेलेला परवडतो, पण तहान लागली आहे म्हणून खराब पाणी पिऊन मरणं चुकीचं आहे. त्याबरोबर मग त्यावर सखी म्हणते, जानू असं का बोलते आहेस तू? त्यावर जानू म्हणते, मी जे बोलते आहे ना ते बरोबर आहे सखी, आणि आता आहे ना सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष कबीरच लावेल, तोच सगळं शोधून काढेल. त्याबरोबर आता सखी म्हणते, तो सगळं शोधून काढेल म्हणजे नेमकं जानू काय शोधतोय कबीर? त्याबरोबर मग जानू म्हणते, ते काही नाही. त्यावर मग सखी म्हणते, हे बघ जानू, माझ्यापासून काही लपवू नको, तुला माझी शपथ आहे, सांग मला कबीर काय शोधतोय? त्यावर मग जानू म्हणते, सखे आमचं किडनॅपिंग झालं होतं. त्याबरोबर सखी म्हणते, काय किडनॅपिंग? कोणाचं? त्याबरोबर जानू म्हणते, माझं आणि किरणचं. त्यावर जानूला हे ऐकल्यावर सखी म्हणते, काय तुझं आणि किरणचं किडनॅपिंग? त्यावर मग ती सांगते की हो सखी, माझं आणि किरणचं किडनॅपिंग. आता कबीर त्याच माणसाला शोधून काढतोय ज्याने हे किडनॅपिंग घडवून आणलं होतं, आणि मग तो ह्या माणसाला शोधून काढणार आणि त्यानंतर त्याच्याकडनंच सरकारबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळणार. त्याबरोबर सखी म्हणते, कबीरचे सगळे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत, कारण सध्या माझ्या घरामध्ये जी आहे ती माझी आई आहे, खरीखुरी तेजस्विनी कामत. तिचा सरकारशी काहीही संबंधच नाही आहे, त्यामुळे कबीरचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतील. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे कबीर आता किरणला सांगतो की किरण, आपल्याला मदत करण्यासाठी डॉक्टर तयार झालेला आहे. हे ऐकून लगेचच किरण म्हणतो, अरे वा 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 कबीर, काय गुड न्यूज दिली आहेस तू, शाब्बास. त्यावर कबीर म्हणतो, नाही मी तर गुड न्यूज दिली, पण तुझं काय, तू कधी देणार आहेस गुड न्यूज? त्याबरोबर किरण म्हणतो, मी गुड न्यूज? त्यावर किरणला कबीर म्हणतो, तो सचिन सापडल्याची गुड न्यूज. हे बघा, जर तो सचिन सापडला नाही ना आपल्याला किरण, तर तू कधी जानूला सापडणार नाहीस, हे लक्षात ठेव. त्याबरोबर आता किरण म्हणतो, अरे पण. त्याबरोबर तो म्हणतो, बरोबर बोलतोय मी. इतक्यात आता कबीरच्या फोनवरती एक फोन येतो. कबीरला समोरची व्यक्ती सांगते, मी तुमचा हितचिंतक बोलतो. कबीर बोलतो, हितचिंतक? त्याबरोबर किरण म्हणतो, फोन स्पीकरवर टाक. किरणचं ऐकून कबीर फोन स्पीकरवर टाकतो. समोरची व्यक्ती सांगते, मी आजच पेपरमध्ये तुम्ही टाकलेला सचिनचा फोटो पाहिला, आणि नशीब तरी बघा, तो सचिन सध्या माझ्यासमोर उभा आहे. त्याबरोबर कबीर आणि किरण विचारतात की सचिन कुठे आहे? त्यावर तो माणूस म्हणतो, आधी पैसे कुठे देणार ते सांगा. त्याबरोबर मग किरण म्हणतो, जागेवर पैसे देणार, रोकड. त्याबरोबर मग तो माणूस त्यांना एका बारचं नाव सांगतो आणि म्हणतो, इथे तो त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर आहे, या तुम्ही लवकर. त्याबरोबर मग आता लगेचच कबीर आणि किरण म्हणतात, ठीक आहे पोहोचतोच आहोत आम्ही, आणि लगेचच आता ते दोघंही तिकडे जायला तातडीने निघतात. त्याबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला लगेचच सगळेजण जेवायला बसल्यावर सखी वेदूला विचारते, वेदू गौतम काका कुठे? तो येणार नाही आहे का जेवायला? त्याबरोबर मग वेदू म्हणते, नाही ना, अहो ते तर म्हणले की त्यांना भूक नाही आहे म्हणून, त्यांचं पोट दुखून राहिलं, मग आता काय करणार? त्याबरोबर आता वेदूने असं सांगितल्यावर सखी म्हणते, पोट दुखतं आहे, तू गौतम काकाचं ताट प्लीज त्याच्या रूममध्ये नेऊन देशील? उगाचच माझ्या कशाचाही राग असा अन्नावर काढू नकोस, असं सांग त्याला समजून. त्याबरोबर मग आता वेदू सखी हे वाक्य बोलल्यावर सखीला म्हणते, सखी मॅडम मी काय म्हणते, नाही म्हणजे बघा तुम्हीच जाऊन गौतम काकांबरोबर बोलता का? नाही म्हणजे जर तुम्ही बोलला की नाही तर त्यांना आणखीन बरं वाटेल, म्हणून म्हणत होते. त्याबरोबर सखी काही बोलणार इतक्यात मनस्विनीच बोलते, वेदू बाळा, तुला जितकं काम सांगितलं जाईल ना तितकंच करत जा. काम सांगितलं की त्याच्यावरती परत उलट नाही बोलायचं. आता सखीने तुला सांगितलं आहे ना की गौतम भाऊजींच्या खोलीत नेऊन जेवण दे, तर जा गौतम भाऊजींच्या खोलीत जेवण नेऊन दे, कळलं का? उगाचच प्रश्न नाही विचारायचे. त्याबरोबर आता लगेचच इकडे सखीला मुद्दामून लगेच आता नंदा मावशी विचारते, सखे सकाळी ती सडपातळ बांधायची गोरी उमटी पोरगी घरात आली होती, ती कोण होती गं? त्यावर सखी म्हणते, ती अगं
मावशी ती ना जानू होती. जानू माझी कॉलेजची मैत्रीण. त्याबरोबर मग आता लगेचच आजी म्हणते मैत्रीण होय, बरोबर. त्यावर आता सखी म्हणते त्यांच्या बाबतीत एक विचित्रच गोष्ट समजली आहे. अगं आई, तुला माहिती आहे का, जानूला आणि किरणला किडनॅप केलं होतं म्हणे कोणीतरी. आणि आता तो कबीर त्याच माणसाला शोधतोय की नेमकं ते कुणी केलं होतं. त्याच्यावरूनच आता तो काहीतरी छडा लावणार आहे म्हणे. पण त्याच्या हाती काही लागणार नाही आहे, मला माहिती आहे. त्याबरोबर आता हे ऐकून सगळेच जण शॉक होतात की जानूला आणि किरणला कोणीतरी किडनॅप केलं होतं. त्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते मला ना थोडं मळमळतं आहे, मी आलेच. सखी म्हणते आई अगं पण. त्याबरोबर मनस्विनी म्हणते मी आले पटकन. आणि लगेचच आता ती तिकडनं निघते. मनस्विनी तिकडनं गेल्याच्यानंतर आता दुसऱ्या बाजूला इकडे जो किरण असतो आणि कबीर असतो तो त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. इकडे आता सचिन त्याच्या त्या गर्लफ्रेंडला म्हणत असतो किती दिवस तू मला किसच केलेलं नाही, मला किस कर ना. ती म्हणत असते आता तू डोळे मिट मग मी तुला किस करते. आता तो डोळे मिटतो आणि आता ती मुलगी त्याला किस करणारच असते. इतक्यात तिकडे ताबडतोब कबीर येतो. कबीर त्या मुलीला खुणावतो की चल निघ. त्याबरोबर ती मुलगी तिकडनं निघून जाते. तसा लगेचच कबीर आता म्हणतो मी करतो ना. आणि तो आता एक खणखणून मुस्काटात त्या सचिनला लगावून देतो. त्याबरोबर आता सचिन हा तिकडनं पळ काढत असतो. तसा मागून किरण येतो आणि किरणसुद्धा त्याला बरोबर रोखतो. त्यानंतर मग आता कबीर म्हणत असतो काय रे, तुला पगारवाढ दिली मी, तुला नोकरी दिली मी आणि चमचेगिरी हुजरेगिरी केलीस त्या सरकारची हां काय. आणि मग आता कबीर त्याला आणखीन एकदा थोबाडात देणारच असतो. पण तोपर्यंत कबीरचे हात थांबतात. त्यानंतर मग आता किरण आणि कबीर त्याला म्हणत असतात आता आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पटापट द्यायची आणि खरीखुरी द्यायची, नाहीतर तुझा असा फोटो पेपरमध्ये व्हायरल होईल ना की तुला कळणार नाही की हे काय झालं. त्याबरोबर मग आता तो म्हणतो कुठला फोटो व्हायरल होईल माझा. त्याबरोबर मग कबीर म्हणतो किरण अरे दाखव तरी त्याला तो फोटो. त्याबरोबर मग किरण त्याला तो फोटो दाखवतो. आता सचिन तो फोटो बघतो आणि घाबरतो. त्याबरोबर लगेचच आता कबीर म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना त्या फोटोमध्ये असलेल्या त्या मुलीला ब्लर करून टाकूया. नाही म्हणजे तिची काय चूक ना त्या बिचारीची या सगळ्यामध्ये, फक्त आपल्याला याच्याशी घेणं देणं आहे. आपण त्या मुलीचा फोटो नको उगाच व्हायरल करायला. काय तुला काय वाटतं किरण. किरण म्हणतो हो हो कबीर, अर्थात तुझं बरोबरच आहे, आपण त्या मुलीचा फोटो ना ब्लर करूया. त्याबरोबर आता सचिन म्हणतो नाही नको प्लीज, असं काहीही करू नका हे सगळं करू. त्याबरोबर मग आता सचिनला ती लोकं म्हणतात जर असं नको व्हावं ही जर इच्छा असेल तर जे आम्ही सांगू ना ते गुपचूप करायचं. त्याबरोबर तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे, बोला काय करायचं आहे. त्याबरोबर मग ती लोकं म्हणतात की सांग आम्हाला, या दोघांना किरणला आणि त्या जान्हवीला तुम्ही किडनॅप कोणाच्या सांगण्यावरून केलं, सांग कोणाच्या सांगण्यावरून केलं. त्याबरोबर मग आता लगेचच तो सांगू लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी सरकार असते तिने फोन केलेला असतो तिच्या माणसाला आणि ती आत्ता त्याला सांगते की हे बघ मी सांगते तसं कर, आत्ताच्या आत्ता जिथे कुठे आहेस तिथून अंडरग्राऊंड हो. तो कबीर तुला शोधतोय आणि काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत तू त्या कबीरला सापडता कामा नये, समजलं. त्यावर तो म्हणतो सरकार तुम्ही काही काळजी करूच नका, काय करायचं ते मी बघतो. आणि त्यानंतर तो फोन कट करतो. आता इकडे सचिनने तर आधीच कबीरला आणि किरणला सांगून टाकलेलं असतं की स्टेशनजवळ जी गिरणी आहे, बंद गिरणी तिकडे आहे तो. त्यामुळे आता तो अंडरग्राऊंड व्हायला निघण्याच्या आधीच त्या ठिकाणी कबीर आणि किरण पोहोचतात. अचानक लाईट्स जातात. आता तो मुलगा घाबरतो आणि म्हणतो कोण आहे तिकडे, कोण आहे. त्याबरोबर कबीर पुढे येतो आणि कबीर हातामध्ये माचीसची काडी पेटवून घेतो. त्याबरोबर आता तो कबीरवरती पिस्तूल रोखतो आणि म्हणतो हे बघ माझ्याजवळ येऊ नकोस, मी गोळी घालेन, माझ्या हातात पिस्तूल आहे. त्याबरोबर मग आता कबीर लपतो आणि अंधाराच्या मुळे तो मुलगा अंधाधुंद आता पिस्तूल चालवतो. आता पिस्तूल चालवून झाल्याच्या नंतर मग कबीर त्याच्यासमोर पुन्हा येतो. आता तो पुन्हा आल्यावर मग तो मुलगा म्हणतो हे बघ लांब राहा, माझ्याकडे खरोखरचं पिस्तूल आहे हे, मी खरंच गोळ्या चालवेन. त्याबरोबर कबीर म्हणतो चालव ना, चालव, मार मला, चालव गोळी. त्याबरोबर मग मात्र आता तो गोळी काही चालवत नसतो. कबीर त्याला म्हणतो काय आहे ना, मला असं ऐकण्यात आहे की देव आपल्यामध्ये ना श्वास हा मोजून भरतो आणि जसं आपल्यात श्वास मोजून भरला जातो ना तसंच बंदुकीमध्ये गोळ्यासुद्धा मोजूनच भरल्या जातात. अंधाधुंद मारताना गोळ्या संपल्या सगळ्या. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता आजी जी असते ती म्हणत असते की बघितलंस ना खाली काय चाललं आहे ते,
अगं, जर त्या कबीरला तुझ्या विरोधात पुरावे मिळाले ना तर सगळा गोंधळ होईल बघ, सगळं संपून जाईल. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, पण त्या कबीरला माझ्या विरोधात कुठलेही पुरावे मिळणार नाही आहेत आणि मिळाले जरी तरीही सखी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे. सखीचा विश्वास फक्त माझ्यावर आहे, माझ्यावर आणि फक्त माझ्यावर. त्याबरोबर मग आता लगेच इकडे आजी म्हणते, हो का, तुझ्यावर आहे का विश्वास? नंदा मावशी सांगते की अगं, आज बघितलंस ना, आज शेवटी तिला तिच्या त्या काकाची दया आली की नाही? जेवायला बोलवायला जात होती की नाही? हां, त्या कबीरसाठी डबा घेऊन गेली होती की नाही? गेली होती ना. मग कशावरून, जेव्हा तुझं खरं रूप तिला समजेल तेव्हा ती तुझ्याबरोबरच असेल. कशावरून ती तुला असं बोलणार नाही की आता मला माझी सगळी प्रॉपर्टी दे बाई आणि तू चालती हो? बोलू शकते ना. हे बघ, आपल्याला ना प्रत्येक गोष्टीचा विचार अगदी व्यवस्थित करायला हवा, जपून. हे लुटूपुटीची लढाई करणं बंद कर, नाहीतर हातातनं सगळं जाईल. ती पोरगी ना मेनाच्या मनाची आहे, मेनाच्या मनाची. तिच्या मनात फार काळ काय बी टिकून राहत नाही, समजलं का? त्यामुळं सांगायले, सांभाळून राहा. ती एक एवढीशी पोरगी आपलं सगळं ठरलेलं उद्ध्वस्त करू शकते. येत आहे का तुझ्या ध्यानात? त्यामुळं जे काय करशील की नाही ते अगदी विचार करून आणि व्यवस्थित कर. नाही, तुझी एक चूक पण तुला लई महागात पडू शकते. त्याबरोबर मग आता मनस्विनी म्हणते, जर असं असेल तर मग तर मला आत्ताच्या आत्ता हा खेळ संपूर्णच टाकावा लागेल. खूप झाली आता ही लुटूपुटूची लढाई. त्यानंतर मग आता इकडे कबीर हा समीरला विचारतो, बोल, सरकारसाठी काम करतोस ना? खरं खरं सांग. त्यावर समीर म्हणतो, हो करतो. जा, काय करणार आहेस? त्यावर कबीर म्हणतो, नाही नाही, आम्ही काहीच करणार नाही हो, जे काही करायचं आहे ना ते तुलाच करायचं आहे. समीर म्हणतो, म्हणजे? त्यावर ते सांगतात की आता तुला माफीचा साक्षीदार व्हायचं आहे, तुला साक्ष द्यायची. त्यावर तो म्हणतो की नाही, मी काही असं करणार नाही, मला जमणार नाही. त्यावर कबीर म्हणतो, ठीक आहे. किरण, त्याबरोबर किरण आता तिकडे येतो आणि किरण आता हातामध्ये येताना ते जे ड्रिल मशीन असतं ते घेऊनच आलेलं असतो. किरणला कबीर सांगतो, किरण, ह्याने तुमच्याबरोबर जे केलं होतं ते जरा ह्याच्याबरोबर करून बघ किंवा याला सांग. त्याबरोबर किरण म्हणतो, अरे सांगायचं कशाला, डेमोज देतो ना डायरेक्ट. आणि तो आता ते जे ड्रिल मशीन असतं ते त्याच्या हातावरती घ्यायला सुरुवात करतो. त्याबरोबर तो ओरडतो, नाही, नको नको नको, थांबा थांबा, मी सांगतो, सगळं सांगतो. आणि मग आता तो बोलतो, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो, आता कसं, शाब्बास, आता ही बघ, ही तुझी आजी. त्याबरोबर मग आता तो मुलगा लगेचच कबीरकडे बघायला लागतो. कबीर म्हणतो, आजीच आहे नाही? त्याबरोबर तो म्हणतो, हो. त्यावर मग कबीर म्हणतो, आणि आजोबा ते काही दिसत नाही आहेत, ते कुठे आहेत? त्यावर कबीरला तो सांगतो, आजोबा वारले. कबीर म्हणतो, ओ, वाईट झालं. ठीक आहे, मग आता आजीला आजोबांची आठवण येत असेल ना, मग मी आजीना आजोबांकडे पाठवतो. जर तू मदत करत नसशील तर सांग, मग काय करूया? मदत करतोस की आजीना आजोबांकडे जाऊ देतोस? त्यावर तो सांगतो, माझ्या आजीला हातसुद्धा नाही लावायचा. त्यावर तो म्हणतो, मग खरं सांग. मग तो शेवटी खरं सांगायला तयार होतो, सांगतो सगळं खरं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सखी जी असते ती आता ते मोरपंख हातामध्ये घेते. ते मोरपंख बघत असताना तिला ती जानूबरोबर भांडलेला प्रसंग आठवतो. तिने जानूला सांगितलं होतं की जानू, अगं, हे मोरपंख ना खूप खास आहे. हे मोरपंख म्हणजे माझ्या आणि कबीरच्या नात्यातली जादूची कांडी आहे. त्यावर जानू तिला म्हणाली होती, सखे, अगं बघ, अजून पण तुझ्या मनात फक्त कबीर आणि कबीरच आहे. तू आता जरी कबीरला कॉल केलास की नाही तरी पण तो तुझा फोन लगेच उचलेल. त्याबरोबर ते आठवून आता सखी भावनिक झालेली असते. मग सखी ते मोरपीस पुन्हा तिकडेच ठेवते आणि आता ती तिच्या वॉर्डरोबजवळ येते. तिकडे येते आणि कपाटामध्ये आता जो सणाचा कुर्ता असतो तो काढते आणि तो कुर्ता अंगावरती घट्ट धरून पकडते. तर दुसऱ्या बाजूला कबीर त्या माणसाला म्हणजे समीरला सांगतो की आता तू इथे राहणार आणि माझा एक माणूस तुझ्या घराबाहेर राहणार, त्यामुळे काही शहाणपणा करायचा नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता मनस्विनीने खीर बनवलेली असते. आता नंदा मावशी म्हणते, आय्या, खीर दे की मला. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, घे. इतक्यात आता तिथे नंदा मावशीला एक कसली तरी बाटली दिसते. नंदा मावशी म्हणते, ही बाटली कसली? त्याबरोबर मनस्विनी म्हणते, ही खीर खास करून मी सखीसाठी बनवली. त्यानंतर मनस्विनी सखीला ती खीर देत म्हणत असते, सखी, खीर घे. अगं, आज तुझ्या सांगितलीस ना, मग श्राद्ध आहे म्हणून. आता सखी ती खीर खाणार असतेच, पण तोपर्यंत कबीर तिकडे येतो आणि म्हणत असतो, बेबी सरकार, आज मी सरकारचा खोटा मुखवटा तुम्हा सगळ्यांच्या समोर फाडणारच आहे. डॉक्टर आत या. त्याबरोबर डॉक्टर आतमध्ये येतात, ज्यांनी मनस्विनीच्या डोळ्याची सर्जरी केलेली असते. मनस्विनी आता घाबरते. तर सखी आता
आता कबीरच्या जवळ जाऊन उभी राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.